राहुल एक कणखर BSF जवान. त्याची छाती देशाच्या सीमेवर ताट असायची, पण त्याचे हृदय मनीषाच्या नावावर धडधडायचे. मनीषा साध्या घरातून आलेली, पण तिच्या डोळ्यात भविष्याची आणि प्रेमाची अखंड चमक होती. 3 वर्षापूर्वी त्यांच्या प्रेमाचा प्रवास लग्नाच्या पवित्र बंधनात रूपांतरित झाला आणि त्यांचा संसार नजीबाबाद येथील वेदविहार कॉलनीतील एका लहानशा घरात फुलू लागला. पहिलं वर्ष तर स्वर्गासारखं गेलं. मनीषा राहुलच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहायची आणि राहुल सीमेवरून परतल्यावर त्याचे स्वागत एखाद्या सणासारखे व्हायचे. त्यांच्या आयुष्यात प्रणव नावाचा 1.5 वर्षांचा एक चिमुकला राजकुमार आला आणि त्या घराला हसत्या खेळत्या कुटुंबाचं रूप मिळालं. प्रणव म्हणजे त्यांच्या भविष्याची, त्यांच्या प्रेमाची निष्पाप निशाणी. राहुल जेव्हा प्रणवला छातीशी कवटाळायचा तेव्हा सैनिकाचे कठोर कवच गळून पडायचे आणि तो फक्त एक प्रेमळ बाप असायचा. राहुल मार्चमध्ये एका महिन्याच्या रजेवर घरी आला होता, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि त्याची रजा 5 महिन्यांसाठी वाढली. सीमेवर आव्हान स्वीकारणारा राहुल आता अचानक घराच्या 4 भिंतीत अडकला होता. कुटुंबाच्या जवळ राहणे हा दिलासा होता, पण त्याचवेळी हा निष्क्रियतेचा काळ त्याच्या स्वभावावर हळूहळू परिणाम करत होता. या काळात त्यांच्या नात्यात एक बारीक चिरा पडू लागली. ती इतकी सूक्ष्म होती की दोघांनाही त्याची जाणीव झाली नाही. सुरुवातीला ती छोटीशी क्षुल्लक कारणे असायची. स्वयंपाकघरातील वादापासून सुरू होऊन ती राहुलच्या दीर्घ रजेमुळे वाढलेल्या चिंतेपर्यंत पोहोचायची. तो सीमेवर असताना कदाचित हे वाद झाले नसते, पण सतत एकत्र राहण्याने त्यांच्या अपेक्षांचा ताण वाढू लागला. मनीषाला राहुलचा स्वभाव आता कठीण वाटू लागला, तर राहुलला मनीषाच्या शब्दात तिचा पूर्वीचा विश्वास दिसत नव्हता. खरं तर त्यांचं भांडण कधीच मोठं नसायचं, पण ते सतत असायचं. जणू एका सुंदर फुलाच्या ताटव्यात कोणीतरी एक वाळलेली ठिणगी टाकली होती. ती ठिणगी हळूहळू अदृश्यपणे आतल्या आत विझण्याऐवजी संसाराच्या नाजूक धाग्यांना कुरतडत होती. दोघांनाही वाटत होते की दुसऱ्याने समजून घ्यावं, पण दोघांचेही अहंकार त्यांच्या प्रेमापेक्षा मोठे होते होते. काही दिवसांनी नेहमीचा एक क्षुल्लक वाद, पण त्याचे टोक अचानक इतके तीक्ष्ण झाले की दोघांनीही शब्दांच्या मर्यादा ओलांडल्या. तो वाद शांत झाल्यावर राहुलला वाटले की मनीषा नेहमीप्रमाणे थोड्या वेळाने शांत होईल, पण मनीषाच्या मनात वादळाची सुरुवात झाली होती. काही वेळानंतर घरात शांतता पसरली. राहुलला वाटले की ती बेडरूममध्ये असेल, पण जेव्हा त्याने तिला शोधले तेव्हा ती घरात नव्हती. मनीषाने रागाच्या भरात घर सोडले होते. राहुलने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. राहुल घाबरून गेला. त्याला वाटले की ती तिच्या माहेरी गेली असेल, पण थोड्या वेळाने त्याच्या मित्राकडून त्याला एक धडकी भरवणारी बातमी मिळाली. मनीषाने गंगेत उडी मारल्याच्या शक्यतेवर पोलीस शोध घेत आहेत. राहुलचे जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले. त्याच्या डोळ्यांसमोर हसत्या खेळत्या कुटुंबाची ती ठिणगी आता एक विध्वंसक आग बनली होती. पुढचे 5 दिवस राहुलसाठी एखाद्या अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखे होते. मनीषाचा शोध लागला नव्हता आणि राहुल अर्धांग वायूच्या दुखण्यासोबत घरात एकटाच बसला होता. त्याच्या डोक्यात मोठा प्रश्न होता की मनीषाने टोकाचे पाऊल का उचलले असेल. पोलिसांचे शोधकार्य सुरू होते, पण राहुलला प्रत्येक मिनिटाला असे वाटत होते की तो अपयशी ठरला आहे. त्याने मनीषाला घरी थांबवण्यासाठी काहीतरी बोलायला हवे होते. तिचा हात पकडायला हवा होता, पण त्याचे शब्द आणि त्याचे हृदय त्याला साथ देऊ शकले नव्हते. याच काळात त्याच्या दुःखाला आरोपाचे टोमणे येऊ लागले. मनीषाच्या कुटुंबियांनी राहुल विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. हुंड्याची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. राहुलसाठी हा आघात असह्य होता. त्याने प्रेमविवाह केला होता. मनीषासाठी त्याने जगाशी लढण्याची तयारी दाखवली होती आणि आता तिच्याच कुटुंबाकडून त्याच्यावर इतका गंभीर आरोप केला जात होता. सीमेवर उभा राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानावर, एका प्रेमळ बापावर हुंडाबळीचा कलंक लागत होता. हे आरोप त्याच्या मनाला गंगेच्या पुरासारखे व्यापून टाकत होते. अर्धांग वायूमुळे आलेली दुर्बलता, पत्नीच्या मृत्यूचे भयानक सत्य आणि अपराधीपणाची भावना, सासरच्यांकडून आलेले हुंड्याचे आरोप, ज्यामुळे समाजात आणि त्याच्या सेवेत त्याची प्रतिमा डागाळली जात होती. तो नैराश्याच्या गर्तेत खोलवर बुडत गेला. त्याने मनीषाला गमावले होते, पण आता त्याला असे वाटू लागले की तो आपला सन्मान, आपले प्रेम आणि आपले जीवन सुद्धा गमावत आहे. त्याचा 1.5 वर्षाचा मुलगा प्रणव ही त्याची एकमेव आशा होती. प्रणवच्या निष्पाप डोळ्यात तो मनीषाला शोधायचा, पण राहुलला वाटू लागले की तो एकटा या जगात प्रणवला तो प्रेमळ आणि सन्मानाचा वारसा देऊ शकणार नाही, जो तो मनीषासोबत देऊ शकला असता. 6वा दिवस उजाडला. हा दिवस राहुलसाठी शेवटचा दिवस असणार होता. त्याच्या मनात एकच विचार सतत येत होता, मी अपराधी आहे. मनीषाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. जर मी गेलो तर हे आरोप, हे दुःख, हा अपमान, सारं काही संपेल. दुपारचे 1:30 वाजले होते.
राहुलने एका टॅक्सीतून कानपूर बिजनौरच्या गंगा बॅरेज पुलाकडे कूच केले. ज्या गंगेने मनीषाला आपल्या पोटात घेतले होते त्याच गंगेच्या किनाऱ्यावर त्याचे शेवटचे पाऊल पडणार होते. टॅक्सी पुलाजवळ गेट क्रमांक 17वर थांबली. राहुलने टॅक्सीतून उतरताना प्रणवला अधिक घट्ट छातीशी धरले. तो क्षण जगासाठी असामान्य होता, पण राहुलसाठी तो निर्णयाचा होता. त्याचा चेहरा शांत होता, जणू त्याने जगाच्या सर्व दुःखांपासून स्वतःला वेगळे केले होते. त्याने टॅक्सीवाल्याला जास्त पैसे दिले. त्याने क्षणभरही मागे वळून पाहिले नाही. गंगा बॅरेजच्या गेट क्रमांक 17वर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. दुरुस्तीचे काम करणारे कामगार, तुरळक पर्यटक आणि काही स्थानिक लोक. राहुलने पुलाच्या मध्यभागी जाताना चप्पल काढली आणि ती रेलिंग जवळ ठेवली. ही त्याची जगाशी अखेरची नाळ तोडण्याची कृती होती. मग त्याने खिशातून आपला मोबाईल काढला. तो सुद्धा त्याने चपलांजवळ ठेवला. हा मोबाईल ज्यात मनीषाचे फोटो, त्यांच्या प्रेमविवाहाचे व्हिडिओ आणि त्याच्या सेवेचे ओळखपत्र होते. त्याने जगात त्याच्या अस्तित्वाची फक्त 2 चिन्हे मागे ठेवली, चप्पल आणि मोबाईल. राहुलने प्रणवला छातीशी घट्ट धरले. त्या चिमुकल्या बाळाला जगातील कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी एक पिता जसं धरतो अगदी तसंच. प्रणव, जो अजूनही आपल्या वडिलांच्या दुःखापासून अपरिचित होता, तो वडिलांच्या मिठीत अगदी सुरक्षित होता. एक टॅक्सी चालक आणि पुलावर काम करणारे काही प्रत्यक्षदर्शी त्याला पाहत होते. राहुलचे कृत्य इतके अचानक आणि शांत होते की कुणालाही काही समजण्याआधी त्याने पुढचे पाऊल उचलले. त्याने रेलिंगवर चढून सरळ खाली उफंत गंगेच्या प्रवाहात उडी मारली. हा सगळा प्रकार फक्त काही सेकंदाचा होता. टॅक्सी चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तो धावलाही, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एक BSF जवान जो देशाच्या सीमेवर हजारो धोक्यांना सामोरे गेला होता, तो स्वतःच्याच नैराश्याच्या प्रवाहात अगदी बुडून गेला. त्या गर्दीत एक किंकाळी ऐकू आली आणि मग सगळीकडे शांतता पसरली. स्थानिकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचले. मोटार बोटिंगच्या साह्याने शोधकार्य सुरू झाले. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की दोघांचाही शोध घेणे अगदी कठीण होते. जवानाची ओळख पटली. मोबाईल आणि ओळखपत्रावरून पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात आणि तपासात एक गुपित हळूहळू समोर आले. राहुलवर लावण्यात आलेला हुंड्याचा आरोप हाच त्याला नैराश्याच्या टोकावर घेऊन गेला होता. पण तपासात पोलिसांना राहुलच्या मित्रांकडून आणि कॉल रेकॉर्डिंगमधून एक माहिती मिळाली. मनीषा आणि राहुल यांच्यात वाद होता, पण तो क्षुल्लक कारणांवरून आणि राहुलच्या आजारपणामुळे वाढलेल्या ताणामुळे होता. मनीषाने रागाच्या भरात उडी मारली हे सत्य होते, पण राहुलने हुंड्याची मागणी केली नव्हती. मनीषाच्या कुटुंबियांनी मनीषाचा शोध लागण्यास मदत व्हावी आणि राहुलवर नैतिक दबाव यावा यासाठी हुंड्याचा आरोप केला होता. या घटनेतील सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे की प्रेमविवाह करणाऱ्या 2 निष्पाप जीवांचा संसार एका क्षुल्लक वादाच्या ठिणगीमुळे आणि त्यापाठोपाठ आलेल्या खोट्या आरोपांमुळे उद्ध्वस्त झाला. मनीषापेक्षा राहुलचा अंत अधिक हृदयद्रावक ठरला, कारण त्याने आपल्या निष्पाप मुलाला, आपल्या 1.5 वर्षाच्या प्रणवला केवळ अपमानाचे दुःख आणि अपयशाची भावना असह्य झाल्यामुळे सोबत घेऊन जीवन संपवले. ही घटना 2 जीवांची नसून नैराश्य, संवादाचा अभाव आणि टोकाच्या आरोपांमुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा झालेला विनाश आहे. या घटनेनंतर आता तुम्हीच विचार करा, ज्या नात्याची सुरुवात प्रेमाने झाली होती त्याचा शेवट इतका भयानक का झाला?